आपल्या पुढील सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी सौ अनिता भारत नाईकवाडे मॅडम. नाईकवाडे मॅडम यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा काळात कर्तव्यपरायणता, शिस्त आणि समर्पण याचा आदर्श निर्माण केला आहे. सौ नाईकवाडे मॅडम यांचा जन्म 7 जून 1968 रोजी सोलापूर येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेवा सदन प्रशाला सोलापूर येथे पूर्ण केले. त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून आपल्या उज्ज्वल कारकिर्दीची पायाभरणी केली. 6 मार्च 1999 रोजी तत्कालीन महाराष्ट्र राज्य वीज मंडळामध्ये सब इंजिनियर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रारंभी परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे सेफ्टी विभागात कार्यरत असताना त्यांनी आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटविला. 2.5 वर्षाच्या उल्लेखनीय सेवानंतर सन 2002 मध्ये त्यांची बदली नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. नाशिक येथेही त्यांनी सेफ्टी विभाग, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मेजर स्टोअर अशा विविध विभागांमध्ये अत्यंत जबाबदारीने सेवा बजावली. मागील 10 वर्षांपासून त्या ODP विभागात कार्यरत असून त्या विभागाचा एक विश्वासार्ह आधारस्तंभ म्हणून त्या ओळखल्या जातात. ODP अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक स्पॉटवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. विशेषतः स्लरी पंप हाऊस परिसरातील कामकाज, तेथील कर्मचारी व ऑक्झिलरीजचे यावर त्यांची दक्ष नजर असते. काही काळ त्यांनी संच क्रमांक 5च्या नियंत्रण कक्षातही यशस्वीपणे सेवा दिली. आज ODP विभागामार्फत त्यांच्यावर झालेला शुभेच्छांचा वर्षाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सर्वांच्या मनात असलेल्या आदर, प्रेम आणि जिव्हाळ्याचा जणू साक्षीदार ठरला आहे. विभागाने केलेला हा अल्पसा सत्कार देखील त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे अविस्मरणीय ठरला आहे. त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्या आई गृहिणी तर वडील मुख्याध्यापक होते. 3 भाऊ आणि 1 बहीण अशा सुसंस्कृत कुटुंबात त्यांचे संगोपन झाले. सन 1989 मध्ये त्यांचा विवाह श्री भरत नाईकवाडे यांच्याशी झाला. स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले भरतजी नाशिकमधील एक नामांकित सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. ज्ञान, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन याची सुंदर सांगड या दाम्पत्यामध्ये पाहायला मिळते. एकलहरे कॉलनीतील रस्त्यांवर संध्याकाळी निवांत फेरफटका मारताना हे दाम्पत्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना 2 अपत्य आहेत. ज्येष्ठ पुत्र अजिंक्य यांनी COEP सारख्या नामांकित संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असून ते विवाहित आहेत. त्यांची पत्नी सौ राजकन्या यांनी D.EDचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली आहे. या दाम्पत्याला अन्वी ही गोड कन्यारत्न लाभलेली आहे. नात अन्वीसोबत खेळताना नाईकवाडे मॅडम स्वतःही बालपणात रमून जातात आणि तिच्यावर मायेचा अखंड वर्षाव करतात. त्यांची कन्या आदिती हिनेही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असून ती विवाहित आहे व जावई श्री रामचंद्र लवटे हे मुंबई मेट्रोमध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजवीर हा गोड मुलगा आहे. गंभीर पण मनाने अत्यंत प्रेमळ, शांत पण कार्यात अत्यंत दक्ष, संयमी पण निर्णयक्षम अशा सौ अनिता भारत नाईकवाडे मॅडम यांनी महानिर्मितीमधील 27 वर्षांहून अधिक काळाची गौरवशाली सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ, यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासाला मानाचा मुजरा. सेवा हीच साधना मानून आयुष्यभर कर्तव्यपूर्ती करणाऱ्या सौ नाईकवाडे मॅडम यांच्या कार्याला आमचा सन्मानपूर्वक सलाम. सेवानिवृत्तीच्या नाशिक औष्णिक विद्युत केंद्र तथा महानिर्मिती कंपनीकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी भारत मखरे, कार्यकारी अभियंता ODP विभाग. आमच्या विभागातील श्रीमती अनिता नाईकवाडे मॅडम ह्या महाजेनकोच्या आणि पूर्वाश्रमीच्या MSEBच्या एकूण 27 वर्षाची सेवाकाळ पूर्ण करून ह्या महिन्यात रिटायर्ड होत आहेत. मॅडमचं जॉईनिंग परळी येथे झालं होतं आणि एकूण त्यांनी परळी, भुसावळ आणि नाशिक मिळून 27 वर्षात पूर्ण प्रदीर्घ अशी सेवा दिलेली आहे. त्यामध्ये मॅक्सिमम काळ म्हणजे जवळपास 24 वर्षाचा काळ त्यांचा सेवेचा नाशिक येथे आहे.
त्यातही त्यांनी मेजेस्टोस आणि ODP अशा 2 विभागामध्ये ते नाशिकमध्ये काम केलेलं आहे. त्यातही जास्तीत जास्त कार्यकाळ त्यांचा ODP विभागात गेलेला आहे. त्या आमच्या साईट पण बघायच्या आणि त्याचबरोबर स्टोअरचं जे त्यांच्याकडे होतं, स्टोअरचा विभाग पूर्णपणे, त्याच्यानंतर बिलिंग आणि ISO हे मेन पोर्टफोलिओ त्यांनी सांभाळले. अतिशय उत्कृष्टपणे आणि चांगली सेवा त्यांनी इथे ODP विभागात दिलेली आहे. त्या अतिशय शांत, संयमी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे, ज्याचं मी अनेकदा कौतुक करतो. आणि त्यांनी खूप चोखपणे सगळे रेकॉर्ड्स आमचे स्टोअरचे ISOचे मेंटेन केले. त्यांनी खूप चांगली सेवा दिली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. आणि आता त्या 58 वर्ष सेवा वयाची 58 वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. तर त्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या विभागाकडून आणि NTPSकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी भारत नाईकवाडे. सांगायचं झालं तर ज्यांच्या सेवानिवृत्तीच्या संदर्भात आता आपण हे करतो आहे, तर त्या अनिता म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर आता माझ्यासमोर एक 37 वर्षाचा काळ समोर दिसतो आहे. त्यांच्याविषयी बोलायला गेलो तर म्हणजे आज त्यांनी माझ्यासाठी जे काही केलेलं आहे, माझ्या घरच्यांच्यासाठी, माझ्या प्रपंचासाठी, माझ्या माणसांसाठी, माझ्यासाठी, ती फक्त झिजलेली आहे आमच्यासाठी. तिनं खूप केलेलं आहे. तिच्याकडच्या क्वालिटीज म्हणायला गेलं तर तिला असं मी शोधतो तरी मला तिला काहीतरी नावं ठेवायची असतात, पण मला ते शक्य झालेलं नाही. आणि चांगलं बोलायचं असेल तर किती त्याच्यावरती बोलू शकतो, पण आता एवढ्यात मला ती व्यवस्थित मांडता येईल किंवा नाही हे माहीत नाही. तिच्या आरोग्यासाठी आणि तिच्यासाठीच मला वाटतं मी कामी आलो तर माझं भाग्य समजतं. आणि ज्या क्षणी तिला बोर्डाने आपल्या MSEBचा जॉब हा माझ्यासाठी ग्रेट आहे. मी MSEBचं पण ऋण व्यक्त करतो आणि रिटायरमेंटच्या त्यांना देवानं चांगलं आरोग्य द्यावं एवढीच माझी इच्छा आहे. त्यांच्या सेवेसाठी आम्ही काहीही केलं तरी कमी आहे, त्यामुळं मी करतो म्हणण्यापेक्षा त्यांची सेवा करायला मला थोडंफार मिळावी हेच मी माझं भाग्य समजतो.